श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 30वा। एवढ्या थंडी गारट्यामध्ये आमची लुना सुद्धा थोडथोड करायला लागली। जेव्हा मी आपल्या लुनाच्या मुंडीवर पाय दिला तेव्हा आपली लुना उड्या मारीत पळत सुटली। राम राम मंडळी, तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग। मित्रांनो, पहाटे पहाटे पारायण करण्याचा आनंदच वेगळा। एवढ्या थंडीमध्ये मी कुडकुडत श्री गुरुदेव दत्त मंदिराजवळ पोहोचलो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बरं का भावानो, आता वेळ झाली पहाटची 5:45 दत्त महाराजांचे दर्शन घेऊन चला म्हटलं मंदिराला प्रदक्षिणा घालू। मला असं वाटलं पारायण करण्यासाठी मी एकटाच लवकर आलो का काय। बऱ्याचशा महिला आणि काही मुलं पण पारायणाला बसलेली होती। तेवढ्यात माझी नजर सप्तर्षीकडे गेली। त्याला मी आवाज दिला पण तो इतका मग्न होता पारायणामध्ये। मी म्हणलं चला आता आपल्याला पारायण वाचायला उशीर होईल। मी आपलं औदुंबराचं दर्शन घेतलं। मंदिराच्या आतल्या बाजूला आलो। पारायण वाचण्यासाठी येऊन बसलो। अगरबत्ती पेटवून पोथीवर ओवाळून घेतली। अगरबत्ती स्वामींच्या फोटो समोर ओवाळली। पोथीचे दर्शन घेऊन श्री गुरुचरित्र अध्याय 40वा सुरुवात केली। एक एक अध्याय वाचून अध्याय 44, 45, गुरुचरित्र अध्याय 46वा असे अध्याय वाचता वाचता गुरुचरित्र अध्याय 52, 53 पूर्ण करून श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती चालू झाली होती। मी लगेच आरतीला जाऊन बसलो। श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजाप चालू होता। ऐका भावानो, स्वामी समर्थांच्या फोटो जवळ माझा जपताना राहुल उभा होता। आरती आवरल्यानंतर मी दत्त महाराजांचे दर्शन घेतले। या दोन्ही पोरी इतक्या पारायणमध्ये मग्न होत्या। मी आपलं नेहमीप्रमाणे औदुंबरात दर्शन घेतलं। पारायण करताना महिला वर्ग थंडीमुळे गोळा होऊन बसल्या होत्या। बाकी त्यांचं मन पारायणामध्ये एक चित्त होतं। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।